पनवेल महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे। या राजवटीत मनपा प्रशासनाकडून लोकांवर अन्याय होण्याच्या घटना घडत आहेत। सर्वसामान्य माणूस, व्यापारी, व्यावसायिक, वाहन चालक, रिक्षा चालक, शालेय विद्यार्थी, हमाल, मजूर आदी त्रस्त आहेत। महापालिकेत कामासाठी गेलेल्या नागरिकाला अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळते। त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण कोणाचे असा सवाल होत आहे। अतिक्रमणाविरोधात पनवेल मनपा नोटीस न देता कारवाई करत आहे। त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक आता संतप्त आहेत। या गैरकारभाराची पनवेल मनपा आयुक्त चौकशी करतील का, असा नागरिकांचा सवाल आहे। पनवेल मनपा आयुक्त हे लोकसेवक आहेत, त्यामुळे त्यांनी लोकांची सेवा करावी अशी मागणी होत आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांची, गटारांची डांबरीकरणाची कामे सुरू आहेत। या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेही उपाय नाहीत। परिणामी रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना डीएव्ही पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी पायावर डांबर पडून भाजल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे। या प्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।